स्टार्ट सर. काल आपल्या वारजे पोलीसच्या हद्दीमध्ये करवीनगर भागातल्या एका शाळेमध्ये काही दोन जे स्टुडंट आहेत, एक शिकणार आहे 4थी मध्ये, दुसरा शिकणार आहे 6वी मध्ये. दोघांचं वय 10 आणि 11 वर्ष आहे. त्या मुलांच्या बाबतीमध्ये त्या शाळेतीलच एक टीचर जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती डान्स टीचर आहे. त्यांनी त्या मुलाच्या बाबतीमध्ये लैंगिक अब्यूज करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार आपल्याकडे आली. त्यानंतर तात्काळ आपण त्या तक्रारीची दखल घेऊन त्या शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी व्यक्ती आहे तो आरोपीला काल त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्याची पुढची वैद्यकीय तपासणी आणि त्या सगळ्या पुढच्या लिगल प्रोसेस आपण फॉलो करत आहोत. त्याचबरोबर या जे दोन जे बालक आहेत त्यांचे पण स्टेटमेंट घेऊन त्यांची पण पुढचे मेडिकल्स आणि बाकीचे तपास आपले पोलीस पथक करत आहेत. त्याच्यामध्ये त्या शिक्षकाने त्या दोन बालकांना त्याच्यामध्ये काही त्यांच्या लैंगिक अब्यूज करण्याचा प्रयत्न केला. याच्यावरून तक्रार दाखल करून आपल्या वारजे पोलीस स्टेशनला तो पोक्सो आहे अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तत्काळ. आणि त्या गुन्ह्यामधील आरोपी जो आहे तो त्याला तत्काळ ताब्यात घेऊन कारवाई पोलीस करत आहे. सर, हा प्रकार कधी घडलेला आहे, कुठल्या कालावधीमध्ये, आणि हा नेमका प्रकार कसा उघडकीस आला? त्याच्यामध्ये हा प्रकार आता काही मुलांनी सांगितले की हा प्रकार मागे 2 वर्षापासून आणि मागच्या आठवड्यामध्ये पण हा प्रकार झाला होता. तर मुलं खेळत असताना ते काय त्यांच्या काउन्सिलरकडे त्यांच्याकडे हा प्रकार रिपोर्ट झाला गेला. त्यानंतर काउन्सिलरकडून नंतर स्कूलमध्ये आणि स्कूलमधून ताबडतोब आपल्याकडे तो इन्फॉर्मेशन आली. त्यानंतर ते व्हेरीफाय करून पोलिसांनी त्या मुस्कानचे मेंबर्स असतील, CWC मेंबर असतील त्याच्यासमोर व्हेरीफाय करून त्या घटनेची शहानिशा करून पुढचा गुन्हा दाखल केला. याआधी काय त्या टीचरवर काही प्रकारचे गुन्हे किंवा त्याची पार्श्वभूमी काय समजली नाही? तर पूर्वीची त्याची पार्श्वभूमी काही दिसत नाही, पण बाकीचे काय असेल तर पुढच्या इतर ठिकाणची तर आपण नक्की त्याच्यामध्ये तपासामध्ये निष्पन्न करू. सर, शाळेवर आपण काही ऍक्शन घेतोय का? शाळेला काही पत्र दिलंय का? आणि शाळेकडनं हा जो टीचर आहे त्याला डिस्प्ले करण्यात आलं? त्या टीचरच्या संदर्भात कालच त्या शाळेने त्याला टर्मिनेट केलेला आहे आणि तो कालच आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याची पोलीस कस्टडी रिमांड वगैरे पुढच्या सगळ्या गोष्टी होती. शाळेच्या संदर्भामध्ये याच्यात सगळे काय लिगल जे अँगल आहेत त्या लिगल अँगलने पूर्ण पोलीस तपास करत आहेत. त्याच्यामुळे शाळेच्या बाबतीमध्ये किंवा बाकीचे जे काय असतील त्याच्या संदर्भामध्ये जे काही लिगल गोष्टी आहेत ते पोलीस तपास करून पुढची कारवाई करतील. सर, हा टीचर नेमकं कुठल्या विषयाचा आहे, किती वर्षांपासून या शाळेत होता, आणि याच्यावर या टीचरनी याआधी देखील असे काही कृत्य केल्याचं प्रायमा फेसी दिसतंय? हा टीचर 2022 पासून ह्या स्कूलच्या पेरोलवर होता. तो त्या ठिकाणी डान्स ट्युशन त्या ठिकाणी घ्यायचा मुलांची. सॅटर्डे संडे आणि प्लस शाळा सुटल्यानंतर पण तो डान्सचे ट्युशन्स घ्यायचा. तर याच्यापूर्वी तो शाळेमध्ये होता, परंतु 22 नंतर तो ह्या स्कूलमध्ये त्या तो नोकरीस होता. नाही, ह्या प्रकारामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले. 2 मुलांच्या बाबतीमध्ये 2 वेगळे गुन्हे दाखल केले. सर, काउन्सिलिंग होतं ते कुठल्या प्रकारे सुरू होतं? म्हणजे शाळेत काउन्सिलिंग सुरू होतं? आता प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर जे असतात, आपण समजा शाळेमध्ये गुड टच, बॅड टच, किंवा शाळेमध्ये सती सावित्री कमिटी किंवा ट्रान्सपोर्ट कमिटी किंवा पोलिसांनी शाळेची कमिटी ह्या रेग्युलरली फ्रिक्वेंटली शाळेमध्ये व्हिजिट करून या गोष्टी होतात. तर प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर वगैरे असतात. ह्या स्कूलमध्ये सुद्धा काउन्सिलर होते आणि त्या स्कूलच्या काउन्सिलर रेग्युलर त्या मुलांच्या टचमध्ये राहतात. ज्यांना कोणाला काय अशी अडचणी असतील किंवा काही कोणाला ते काउन्सिलरकडे जातात आणि नंतर ते काउन्सिलर नंतर मग काही निष्पन्न होत असेल तर ते त्याचं फर्दर रिपोर्टिंग आपल्याकडे होतं किंवा बाकीच्या ज्या एजन्सीला आहेत त्या एजन्सीला रिपोर्टिंग होतं. पालकांची अशी तक्रार होती की पोलिसांनी संचालकांवर गुन्हा दाखल नाही केलेला आहे. मग याच्यात पोलिसांचं काय म्हणणं आहे? नाही, याच्यामध्ये आता जे प्रायमा फेसी जे पहिला आरोपी आहे ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्याला ताबडतोब पोलिसांनी अटक केली ऍक्शन घेऊन. त्याच्यामध्ये पालकांचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये सर्व अँगलनी पोलीस तपास करत आहेत. याच्यामध्ये जर कोणाचा काय रोल निष्पन्न होत असेल तर निश्चित पोलीस त्याच्यामध्ये पुढची ऍक्शन घेऊ शकतो. सीसीटीव्हीमध्ये काय दिसतंय? नाही, वॉशरूममध्ये सीसीटीव्ही नसतात, पण स्कूलच्या प्रिमाइसमध्ये भरपूर मुलं त्या ठिकाणी जातात. परंतु जे प्रिमाइसमधले सीसीटीव्ही आहेत किंवा डान्स स्टुडिओमधला जो सीसीटीव्ही आहे तो पोलिसांनी कालच सीज केलेला आहे आणि पुढचं त्याचं अॅनालिसिस सुरू आहे. सर, दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेचे असल्यामुळे डान्स टीचरनी हा सगळ्या जी घटना आहे ती डान्स शिकवताना केली आहे का शाळेच्या आवारात वेगळ्या ठिकाणी केलं? नाही, डान्स शिकवणं तर शक्य नाही, परंतु डान्सचा क्लास सुटला किंवा नंतर जो मधला जो थोडासा ब्रेक असेल किंवा त्याच्यामध्ये तो केला असं त्या मुलांनी आपल्याकडे सांगितलं.